नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. घराची क्लिनिंग करायला काढली होती. मग भांडे सगळे डबे सगळे आधी रिकामी करायला घेतले होते. आता म्हणसाल तुम्ही बाहेर तर पाऊस येतो ना, आता हिनं भांडे घासायला काढले म्हणसाल. मग बाहेर पाऊस तर भरपूर चालू आहे. पण आता सवासणी अधिक महिन्याच्या सवासणी हे घालायचेत ना, म्हणून म्हणलं घर तर स्वच्छ पाहिजे म्हणून म्हणलं मग आता भांडे घासायला काढावं. घर पण सगळं स्वच्छ केलं की आपल्याला पण बरं वाटतं ना. आणि सारामृतचं पारायण पण लावायचं होतं मला दुसऱ्या दिवशीपासूनच, म्हणून मग घाईनं डबे हे घासायला काढले होते. आणि कसं उन्हाळ्यात घासलेले होते एप्रिलमध्ये. म्हणलं आता गावाकडे गेले होते ना मध्ये 10-12 दिवस, मग तेव्हा पण घर बंदच होतं. धूळ पण झाली होती आणि जाळ्या पण भरपूर झाल्या होत्या. मला आता पाऊस येतोय ना, आता धूळ पण कमी उडेल म्हणलं. मग काय फक्त पुसायचं आपल्याला काम लागल म्हणून म्हणलं जाऊ दे आता घासायला तर काढणं हेच आहे. घाण झालं की आपलं पण कसं लक्ष तिकडंच लागतं ना, घर घाण झाले मग मन पण लागत नाही घरात. म्हणून म्हणलं जाऊ दे मग आता आज घासायलाच काढते म्हणलं. आधी डबे सगळे रिकामे करून घेतले आणि मदतीला पोरं पण नव्हते. नंतर तुषार आला. आधी मदतीला नव्हते कोण पण, म्हणजे कसं तुषार तर काय करू लागत नाही. तेजस तर येतो दुपारी 2:30-3 वाजताच मदतीला. तुषार तेजस असला तर थोडीफार मदत करू लागतो, पण तुषारचा आपला अभ्यासातला राहतो तो. त्याच्यामुळं मग माझं चालू होतं आतमध्ये काम करायचं. सगळे डबे आधी रिकामी करून घेतले आणि मग पाणी पण आलेलं होतं. पाण्याचा पण दिवस असला की कसं आपल्याला पाणी पण मनमोकळेपणानं वापरता येतं ना. आणि भांड्याला पण पाणी भरपूर लागतं ना, म्हणून मग पाणी याच्या दिवशीचं 1 दिवसाआड पाणी येतं ना पुण्यात, म्हणून मग पाणी याच्या दिवशीचं डबे पण रिकामी करून घेतले होते. आणि मग डबे आधी सर्व घासून घेतले आणि मग एकदाच पुसायला बसता येते म्हणलं. मग घासू घेतले. मग धुवून झाल्यावर मग आधी थोडेसे मध्ये पण थोडे कोरडे करून घेतले होते. म्हणलं कसं घरात सगळं पाणी होईल म्हणून. मग बाहेर एकदमच जाऊन पुसायचं म्हणलं. पुसायला बसलं की मग कसं एकदा सारखं उठ बस करायला पण नको वाटतं ना. आणि हाताखाली कोण नसलं की मग आपल्याला सगळं करावं लागतं. म्हणून मग आधी डबे घासून घेतले सगळे स्वच्छ. आणि मग हे बाहेर पुसायला बसले ते सगळेच घासायचे होते मला. आता सवासने जीव घालायचं आता वाटे हे पण लागतात ना त्यांना जेवायला हे वाढायला, म्हणून मग सगळेच एकदाच घासायला काढले होते. मग घासताच मग सगळे घासून झाल्यावर बाहेर बसून मस्त असे पुसून पण घेतले. कोरड्या कपड्यांना पुसल्यावर पण राहत नाही जास्त. आणि मी सगळ्या डब्यांमध्ये प्लास्टिक घालते ना आतमध्ये पण, सगळं प्लास्टिकमध्येच राहते आपले पापड कुरड्या. आणि जास्त डाळी हे तर माझ्या कोटीतच भरलेल्या आहेत डाळी हे, त्याच्यामुळे डाळी हे खराब व्हायचं पण टेन्शन नाही. म्हणून म्हणलं चला पाऊस येतोय तर काय झालं म्हणलं घासायला काय हरकत नाही म्हणून मग घासायला काढले होते. सवासनी मग आपला सण कुठला आला की घर पण स्वच्छ पाहिजे ना. घर घाण असलं की आपलं पण मन लागत नाही. आणि घाण घरात कसं सवासनी देवाचा कार्यक्रम करायचं म्हणलं नको वाटतं. म्हणून मग आधी डबे हे सगळे बघा मांडणी कशी रिकामी झाल्यावर कशी वाटत होती ना. मग डबे सगळे घासून झाले आणि मग बाहेर जाऊन पुसायला पण बसले होते. पुसून कोरड्या कपड्याने पुसून फॅन खाली ठेवले होते. म्हणजे 3-4 तास होते सगळं काम आवरून झाल्यावर. नंतर डबे लावले, त्याच्यामुळे डबे छान सुकले पण होते. आणि लावायला पण आपल्याला घासून झाल्यावर पण मन कसं प्रसन्न वाटत होतं. घरात स्वच्छता वाटत होती. आणि सारामृतचं पारायण पण करायचं आहे मला आता. म्हणजे आता गुरुपौर्णिमा आली ना जवळच, म्हणलं 7 दिवसाचं का होईना गुरुचरित्राचं तर आता होणार नाही आहे म्हणलं. आता बघू श्रावण महिन्यात हे मला सारामृतचं तरी पारायण लावावं म्हणलं. मग सारामृतचं पारायण पण करायचं होतं मला, म्हणून मला सगळंच होतं. सवासणी पण होते आणि आपल्या पारायण पण पारायण पण करायला हे होईल म्हणलं. म्हणून मग घर स्वच्छ करायला काढले. तिकडं मस्त असे टीव्हीवर गाणे लावून ठेवले होते स्वामींचे गाणे लावून. मग घरात एकटे असले की असंच काम असतं ताई माझं. दररोजचं बी झालं तर गाणी लावायचे, मोबाईलवर टीव्हीवर गाणी लावायचं आणि आपलं काम चालू ठेवायचं. तुम्ही पण असंच करत असतात एकटे असल्यावर नक्की कमेंट करून मला सांगा. मग डबे सगळे घासून झाले आणि हॉलमध्ये असं इकडं आणून ठेवत होते बेडशीटवर एका. एकदमच पुसायला पण बसले. मध्ये थोडं पुसून आणून ठेवले होते, म्हणजे कसं पाण्याचे डाग हे पडतात ना परत एकदा. आणि कोरड्या कपड्यांना पुसायला बसले होते. मग लावायचं म्हणल्यावर मग डबे चांगले कोरडे झाले पाहिजे ना. आणि बाहेर पाऊस पण चालू होता. सध्या दुपारचं बंद झाला होता. आम्ही डबे पुसायला बसले तेव्हा बंद झाला होता. हवा सुटली होती थोडीफार, म्हणून म्हटलं डबे पण पुसून घेऊन फॅन खाली ठेवता येते म्हणलं. मग डबे घासून झाले होते. मग डब्याचे झाकणं पण एकदमच घासून घेतले आणि टोपलं भरून बाहेर जाऊन मग पुसायला बसले होते. म्हणजे कसं आपलं पण काम सोपं.
म्हटलं डबे पण तोपर्यंत सुकत आहेत, तोपर्यंत मग झाकणं पण घासून स्वच्छ असं पुसून ठेवले होते. आणि मग प्लास्टिकचे डबे पण घासायला घेतले होते. प्लास्टिकच्या डब्यात पण तांदूळ हे असतं ना, तांदूळ एकात बिस्किट पुढे राहतात, म्हणून म्हटलं काय आपण प्लास्टिक पण टाकून ठेवू शकतो. मला सगळं घासायला घेतलं की कसं सगळं घर स्वच्छ झालं की बरं वाटतं आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं. म्हणून म्हणलं मग डबे पण घासून ठेवा. मला जाऊ दे सुकतं असं पण कोरड्या कपड्यानं पण पुसलं ना ते पण स्वच्छ असं निघाले होते. आणि परत डबे भरताना पण ना एका कोरड्या कपड्यानं पुसले होते, त्याच्यामुळे ओलापणा राहायची काही शक्यताच नव्हती. म्हणून मग ते पण डबे घासून घेतले. आणि ही स्टीलची कोटी पण घासायला वेळ लागतो, पण दिसायला मांडणीवर सुंदर दिसते. कोटी एकच आहे माझ्याकडं, म्हणून मग ते पण सर्व असं घासून मस्त असं बाहेर फॅनच्या हवेला सगळे भांडे ठेवले होते. समोरच्या काकू पण बोलत होत्या, म्हणले बाहेर पाऊस चालू आहे तुम्ही काय काढले डबे, पण कसं आता काहीतरी आपल्याला करायचं म्हणल्यावर काढावंच लागणार आहे ना, घर स्वच्छ करावंच लागणार. आता ह्याच्यावर झालं गणपतीला, झालं आता 1-1.5 महिन्यात गणपती पण येतील. म्हणलं आता गणपतीला साफसफाई करता येते. म्हणलं मग आता रक्षाबंधनला पण गावाकडून येतात ना कोण ना कोण, आपलं पण घर स्वच्छ राहिलं पाहिजे. नाहीतर मग गावाकडून कोण यायचं असलं आणि घर घाण असलं की आपल्याला पण वाटतं किती घाण राहते म्हणतील का काय असं वाटतं. मग मन आपलं पण खातं आपल्या पण मनाला, म्हणून म्हणलं मग घासूनच घ्यावं. मग प्लास्टिकचे छोटे डबे पण घासायचे होते ना, मग ते पण डबे काढून घेतले. सगळ्या किचन ओट्यावर तर सगळा पसाराच होता मांडणीतला, म्हणजे डब्यातला काढून ठेवलेला. पण काय करणार आता, घर आवरायला काढल्यावर पसारा तर घरात होणारच ना, म्हणून मग सगळ्या त्या डब्यातला पण काढून घेतलं डाळी. आणि मग मी आधी पण ते बघा प्लास्टिक तुम्ही बघू शकता, प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवते मी भरणीत भरून, त्याच्यामुळं काय खराब व्हायचे हेच नाही. आणि हे पण टाईट नाहीत ह्याचे पण झाकण, त्याच्यामुळं मग मी एकदा शेंगदाणे ठेवले होते, पण ते शेंगदाणे सगळे असं नरम पडले होते. म्हणून मग मी तेव्हापासून ते आतमध्ये त्याच्यात पण प्लास्टिकच्या पिशव्या ठेवते आणि मग त्याच्यात टाकून ठेवते. मग ते पण डबे असं घासले. काचेच्या वाट्या, ग्लास, परत पोरांचे रोजचे दूध प्यायचे कप, हे सगळे राहतात ना इथं, आणि तेलकट हे उडतं आपलं इथं, म्हणून मग ते पण घासून घेतले होते. आणि मग ते घासून झाल्यावर हे प्लास्टिकचे डबे पण घासायला घेतले होते. सगळे घासून मग बाहेर हॉलमध्ये ठेवून दिले सगळेच. आणि मग हॉल हे फडकून घेता येतं ना, मग आपल्याला मग सगळं म्हणजे किचन हे फडकून घेता येते. म्हणून मग सगळे स्वच्छ असे कोरड्या कपड्यानं पुसले. आणि कोरड्या कपड्यानं स्वच्छ पुसून झाल्यावर फॅन खाली ठेवून दिले. कांदे बटाट्याची जाळी पण ती पण घाण झाली होती, मग ती पण घासून ठेवली होती साईडला. मग ते पण सगळे असे भांडे फॅन खाली ठेवले. तर मला तोपर्यंत सुकतात. आणि मधलं दार पॅक केलं आणि मग आतमधलं फडकायला घेतलं होतं. किचनमधलं फॅन पुसायला गेली मी, पण मला फॅन काय पोचतच नव्हता. आणि तुषार पण आला होता तेवढ्यात, म्हणलं तुषारची पण मदत झाली, तेवढंच फॅन पुसून दिला. तो म्हणत होता व्हिडिओ घ्यायला नको म्हणून, पण मी थोडासा घेतलं. म्हणलं जाऊ दे काय होतंय, तू पण मदत केलेली दिसलं पाहिजे ना म्हणलं ताई लोकांना, म्हणून मग त्याचा पण थोडासा व्हिडिओ घेतला. आणि मग मांडणी पुसायला घेतली होती. मांडणी पुसून हे झाली ना, मग पेपर टाकता येते ना, मांडणीत पण पेपर टाकले की मग आपल्याला पण बरं वाटतं. फॅन पण पुसून झाला होता आणि घर पण फडकून घेतलं होतं. किचन सगळं असं झाडून हे करून घेतलं. जाळ्यात पण झाल्या होत्या भरपूर, म्हणून मग ते जाळ्या हे काढून घेतल्या आणि मांडणी पुसून पेपर टाकून घेतले होते. आणि तुषारकडून फॅन पण पुसून घेतला होता. मग सगळं झालं होतं. मग हॉलमधलं तेवढं झाडून हे घेतलं, थोडंसं पुसून घेतलं. आणि मग पुन्हा डबे भरून ठेवायला सुरुवात केली होती. म्हणलं कसं मग एक आपलं काम आवरलं की मग नंतर मग माणसं येतात, मग घरी नको वाटतं, मग ते किचकिच घरात पसारा तसंच पडून राहतो. म्हणून मग लगेच मग डब्यांमध्ये बघू शकता ताई ना तुम्ही, सगळ्या डब्यांमध्ये असं प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवत असते मी. आणि कसं पापड कुरड्या राहतात ना, थोड्या वरच्या टाकीत भरून ठेवलेलं आहे. मग थोडं जसं लागलं तसं थोडं खालच्या डब्यात बी भरून ठेवत असते. बघा असं प्लास्टिक ही पीठ आहे, बेसनचं पीठ आहे. आणि हे अलीकडे डब्यात मी साखर ठेवते, म्हणजे जर आपल्याला घेताना पण आठवण राहते ना साखरचं. आणि चहापत्तीचं एका डब्यात ठेवते, म्हणजे घ्यायला गेले की एका डब्यात सगळं झालं पाहिजे. आणि झाकण कोणत्या डब्याचं ते समजतच नव्हतं, तेच मी कन्फ्यूज झाले होते. मग असं डब्यात असं डबे भरू एकदमच मग उठून डबे पण लावून घेतले. आणि मग बाकीचे पण काम आवरायला फ्रीज काढणार होते. मग पण वरच्या कप्प्यात मी ठेवायचं होतं डबे, पण तिथं पेपर आत राहायचा, पेपर टाकायचं विसरून गेले होते. मग नंतर खालीच ठेवले आणि मग नंतर पेपर आतून मग वरती ठेवायला घेतले होते. मग सगळे डबे असे मस्त असं लावून दिले. आणि मग आता फ्रीज पण आवरायचं होतं, मला घाण झालं होतं, पण मला उद्या काढावं म्हणलं होतं. पण कसं भांडे पण घासून झाले होते 5-5:30 पर्यंत. मला आता स्वयंपाकाला तर मी 8 वाजता लागते मला, तोपर्यंत आता का बसून राहण्यापेक्षा मला फ्रीज पण आवरायला घेतलं होतं. पुढं तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. मग फ्रीज पण आवरून घेतलं होतं. मग हे सगळे डबे घासून लावून झाले म्हणजे वेळ तर भरपूर गेला होता. तुम्हाला हा 12 ते 13 मिनिटाचा व्हिडिओ असेल ताई, पण माझा पूर्ण अख्खा दिवस गेला होता मला हे एवढं आवरायला. आवरलं की आवरल्यावर पण आवरायला लागतं, काम लागतं आपल्याला पण. आवरल्यावर पण बघा ना किती घर स्वच्छ वाटतं आपल्याला पण. आणि घरात पण घर पण स्वच्छ असले की म्हणतात लक्ष्मी पण येते म्हणतात, लक्ष्मी पण नांदते म्हणतात. घर घाण घरातनं लक्ष्मी पण येत नाही म्हणतात. आणि बायका पण कशाच घर घाण ठेवले की नाव पण ठेवतात ना, म्हणून म्हणलं जाऊ दे, म्हणलं आता 4 बायका पण यायच्या आणि आपल्याला पारायण पण करायचं
करायचं म्हणल्यावर म्हणून मग आवरायलाच घेतलं होतं ताईनं. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ताईनं व्हिडिओ कसा वाटला ते. मग भरण्यामध्ये पण बघा मी सगळ्या भरण्यांमध्ये प्लास्टिकमध्येच भरून ठेवत असते, मग खराब होतात ना. मग तसं आता आणि एकतर पावसाळा दिवस आहे आणि ते पाण्याच्या नळाजवळच आहे माझं ती मांडणी, म्हणून मी प्लास्टिकच्या डब्यात सगळे भरून ठेवत असते. पापडे आपल्याला दररोज लागतं ते वरच्यावर घेता येते ना, म्हणून मग ते भरून ठेवलं. आणि कांद्याची जाळी पण कांदे बटाटे लसूण भरून ठेवला. मांडणी बघा शेवटी अशी काय दिसत होती. मांडणी कशी दिसते ताईनं नक्की कमेंट करून सांगा. मांडणी घासलं ना खरंच घर स्वच्छ केलं ना. मग माझी आजी सासू म्हणायची ताईनं घर पुसून घेतलं की घर धुतल्यासारखं वाटतंय म्हणायचं. आणि घर पहिल्याच्या कसं साध्या फरशा होत्या ना, धुवून घेतलं की म्हणायची नवीन घरात आले का काय असं वाटतंय म्हणायची. बघा घर कसं सुंदर दिसत होतं माझी मांडणी खरंच घासल्यावर. मग आता फ्रीज पण आवरायला घेतलं, ते चहा पाणी हे केले आणि पोरांना पण चहा दूध दिले. म्हणलं आता जाऊ दे, आता तोपर्यंत टायमिंग आहे तोपर्यंत. म्हणलं आता उद्या पण आणि परत कसं पारायने लावायचं म्हणजे ते पण होणार नाही ना, म्हणून मग फ्रीज पण लगेच साफ करायला घेतलं होतं. सगळं रिकामं करून घेतलं फ्रीज. आणि मग सगळ्या हे वस्तूमधल्या काढल्या आणि ते घासायला घेतले होते, घासून घेतले. ते आधी घासून पाणी निघतं तेवढे ठेवला. आणि आतमधला पण फॅन चालू होता, मग फॅन चालू करून ठेवले. आणि मग तोपर्यंत फ्रीज पण घासायला घेतलं. ते फ्रीजमधलं सामान बघा साईडला काढून ठेवले सगळं, म्हणजे कसं आपल्याला पण फ्रीज रिकामं करून घेतला की स्वच्छ निघतं. आणि आता बड्डे झाला ना तेजसचा, त्याच्यामुळं केक हे आणून ठेवला होता आतमध्ये. ते लगेच कसं केकचं असं चिकटपणा लागतो ना कशाला पण, थोडंसं घाण पण झालं होतं. म्हणून मग फ्रीज पण घासायला घेतलं होतं, तेवढ्यात त्यांनी पण आले. आणि मग मला ते उचलून मग खालचं पण काढून दिले ट्रे. मग ट्रे पण छान असं खूप दिवस झालं, 2 वर्ष झालं असं खालचा ट्रे काढलाच नव्हता तो स्टँड तो. मग स्टँड पण त्यांनी काढून दिला. मग स्टँड पण घासून हे स्वच्छ करून घेतला. आणि मग असं काय दिसत होतं. मग फ्रीजवर जे येईल ते काय ना काय फ्रीजवर सामान ठेवत असतात ताई. आता बघा फ्रीजवर सामान सगळं काढले, पण आता उद्या परवापर्यंत बघा सगळं सामान काय ना काय ठेवत असतात. वॉच झालं, पावडर क्रीम सगळं फ्रीजवरच ठेवत असते, त्याच्यामुळे पसारा पण भरपूर दिसतो. आणि सेट केल्यावर फ्रीज काय असं दिसत होता. आणि मग आता म्हणलं आवरून झालं होतं आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, म्हणून मग स्वयंपाक हे करून घेतला. आणि मग नंतर बाकीचं आहे ते आवरले. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे ताईनो, म्हणजे हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. गुरुवारपासून मला सारामृतचं पारायण पण करायचं होतं ना 7 दिवसाचं, म्हणजे दररोज 21 अध्याय घ्यायचे. एक पाठ म्हणजे एक पारायण होतं एका दिवसाला, म्हणजे 7 पारायण होतील माझे गुरुचरित्रापर्यंत, हे गुरुपौर्णिमेपर्यंत. गुरुपौर्णिमा पण पुढच्या बुधवारी आहे ना, मग तोपर्यंत आपलं पारायण पण 7 पारायण होतील म्हणलं. मग आधी संकल्प करून घेतला. आपण कुठलं पण पारायण करताना आधी संकल्प करत असतो ना, मग आधी संकल्प करून घेतला. आणि मग वाचायला सुरुवात केली. देवपूजा पण करून घेतली होती. सकाळची फुलं हे आणले होते जाऊन कोपऱ्या. रांगोळीचं नव्हती, त्याच्यामुळे देवघर कसं सुनं वाटत होतं ना, रांगोळी नव्हती. पण म्हणलं जाऊ दे, मग तशी देवपूजा करून घेतली आणि संकल्प करून घेतला. संकल्प करून झाल्यावर वाचायला घेतले, 21 अध्याय वाचून घेतले. आणि मग जपमाळ पण करायची होती, हळदी कुंकू लावून घेतलं. मला पण स्वतःला पण हळदी कुंकू लावलं आणि आधी जपमाळ केले. आणि मग वाचायला पण सुरुवात केली. पारायण लावलं ना कसं घरात बघा ना एक प्रकारची वेगळीच ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा घरात निर्माण होते. तुम्ही पण पारायण लावून नक्की करा. आणि आता कसं तुम्ही 5 दिवसाचं पण लावू शकता ताईनो, 5 दिवसाचं 3 दिवसाचं पण. तुम्हाला जर 1 दिवसात होत नसलं ना 21 अध्यायाचं, तर 3 दिवसात पण 7 अध्याय तुम्ही घेऊ शकता ताईनो गुरुपौर्णिमेपर्यंत. म्हणजे रविवार सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवसाचं पण तुम्ही करू शकता पारायण. माझं वाचन पण चालू होतं. आणि जपमाळ हे झाली होती माझी. सगळं आवरून घेतलं. मग तोपर्यंत पोरं पण यायचे बाकी होते. म्हणलं पोरं येईपर्यंत आपलं कसं पोरं असले की गुणगुणगुण सारखी राहते पोरांची, म्हणून म्हणलं पोरं यायच्या आधी आपण वाचूनच घ्यावं. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की एक कमेंट करून सांगा. आणि एक लाईक नक्की करा ताईनो. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.